आजच्या काळामध्ये शिक्षित होतो. त्यामुळे हे जे कोर्सेस आहेत हे करून पहिल्यांदा स्वतःला शिक्षित करा. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ ज्या संघाची मी महासचिव, सोलापूर जिल्ह्याची महासचिव म्हणून काम करते, शिवाय महाराष्ट्र राज्याची राज्य मीडिया प्रभारी म्हणूनही मी काम करते महाराष्ट्र राज्यावर. 12 सूत्री मागणी पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांपासून 36 जिल्हे जे आहेत त्या प्रत्येक एका जिल्हाधिकाऱ्याकडे आपण पोहोचवलेले. तर हे 12 सूत्री मागणी पत्र काय आहे? त्यातली पहिली मागणी अशी आहे की योग शिक्षक याला सुद्धा इंग्लिश शिकवणारा प्रोफेसर असू दे किंवा मराठी शिकवणारा प्रोफेसर असू दे, त्याच्याच एवढा दर्जा आणि त्याच्याच एवढा पगार मिळाला पाहिजे. ही पहिली अट आपण त्या 12 सूत्री मागणी पत्रांमध्ये घालून दिलेली आहे. आणि हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त गेलेलं नाहीये, तर आपले जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आपण हे मागणी पत्र पोहोचवलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघाकडून. मला माहिती नाहीये याच्यातले किती जण त्या संघामध्ये सहभागी आहेत किंवा सामील झालेले आहेत. नसाल तर उडाळे सरांना सांगा, सर त्याच्यामध्ये आहेत आमच्या बरोबर, सर तुम्हाला सहभागी करून घेतील आणि त्याचा जो काही तुम्हाला फायदा होईल तो फायदा करून घ्या. त्यातली दुसरी मागणी अशी आहे की त्यांना जसं यांचं आयुष आरोग्यवर्धिनी जे चालतं त्याच्यावर काम करणारे सुद्धा जे योग शिक्षक आहेत त्यांचा जो पगार आहे तो पगार सुद्धा शाळेतल्या एका शिक्षकासारखा असायला हवा. आपल्याकडे तो मिळत नाही. आता सरांनी सांगितलं जायचं याचं भाडं पण आपल्याकडे मिळत नाही. त्याला एका दिवसामध्ये मला वाटतं 3-4 गावं करावी लागत असावी ना सर. 2 गावं एका दिवसामध्ये 2 गावांमध्ये जाऊन त्यांनी शिकवायचं असतं. त्याचा जो काही सरकारने सांगितलेला आहे तेवढा भत्ता त्याला मिळतो, पण जाणं येणं हा खर्च त्याचा असतो. पण इथे आपण त्या मागणी पत्रामध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्हाला हे करायचं आहे तर त्या मागणी पत्रानुसार त्या शिक्षकाला शिक्षकाचाच दर्जा मिळायला हवा. मग तो अंगणवाडीत शिकवतोय का, तो प्राथमिक शाळेत शिकवतोय, तो जिल्हा परिषदेत शिकवतोय का, तो कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ICSE CBSE बोर्डात शिकवतो, त्याला काहीच अर्थ नाही. पण तो शिक्षक आहे म्हणून त्याला तो पगार मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचे 12 मागण्या आपण तिथे दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मागण्या आपल्या आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत आपलं हे 12 सूत्री मागणी पत्र गेलेलं नाहीये. मुख्यमंत्र्यांना दिलेलंच आहे, जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या दिलेलंच आहे, पण स्वतः देवेंद्र फडणवीसांपर्यंत हे गेलेलं आहे, नरेंद्र मोदींपर्यंत हे गेलेलं आहे, ज्याच्यावर सध्या संसदेमध्ये किंवा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये याच्यावर चर्चा सुरू आहे की खरंच आपल्याला योग शिकवणाऱ्या योग शिक्षकाला सुद्धा तो दर्जा दिला पाहिजे. आता तुमचा एक प्रश्न तर मिटला की मी जर योग शिकवते तर मला काहीतरी मिळालं पाहिजे किंवा मी शिकवतोय तर मला मिळालं पाहिजे. एक विषय मिटला. आता राहिला दुसरा विषय. इथे बरेच जण आहेत जे तुम्ही सगळे योगा करता, बरोबर आहे. मला वाटतं आज इतके दिवस इथे चालू आहे. उन्हाळे सर हे सगळे जण योगासनांसाठी इथे येत आहेत का? येत असावे, हो ना. पण एकाही जणाचा मणका आम्हाला ताट दिसतच नाहीये. सॉरी, पण खरंच कदाचित सकाळपासून सुरू आहे त्यामुळे दमलेले असाल म्हणून असेल. ही जी दमणूक आहे ना आपली, हा जो थकवा आहे हा त्या योगाने आपला जातो. जोवर तुम्हाला त्याची सवय होत नाही ना तोवर तुम्हाला हे असं जाणवतं, असं एकदम खाली आपला आपोआप जातो. ताट आपण बसू शकत नाही फार वेळ, मांडी घालू शकत नाही, पायाला मुंग्या येतात. त्या सगळ्या गोष्टी या आपली सवय नसल्यामुळे होतात. रोज तुम्ही जर याचा सराव केला तर रोजच्या सरावामुळे एक दिवस असा येतो की तुम्हाला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते. माझ्या आईचं कौतुक म्हणून मी सांगत नाहीये सर, पण 75व्या वर्षी जेव्हा तिला स्वतः डॉक्टरांनी सांगितलं की ताई तुम्हाला पॅनक्रियाटिक कॅन्सर झालेला आहे, थोडक्यात स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेला आहे, जो कॅन्सर तुमचा ऑपरेशननी सुद्धा बरा होणार नाही. त्यांना विलोपन खूप आपण नाही करून घेऊ शकतो, एवढा करून घेऊ शकतो त्यांनी त्यांना विलोपन खूप आपण नाही करून घेऊ शकतो, एवढा करून घेऊ शकतो त्यांनी त्यांचं ब्रीदिंग व्यवस्थित होतं, श्वासोच्छवास. जर ही व्यक्ती अशा पद्धतीच्या अनेक व्यक्ती